नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून सहर्ष आणि सविनय स्वागत करते. ज्यांनी आपल्याला लहानपणापासून वाढवलं, मोठं केलं, आपल्यासाठी घर उभं केलं, संस्कार दिले, अशाच आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य निश्चित आहे. कारण त्यांना उतारवयात गरज असते ती आपुलकीची, सन्मानाची आणि मायेच्या उभेची. आणि त्यामुळे आजी आजोबांचा सांभाळ करणं हे आपलं खरंच कर्तव्य ठरतं. पण आजच्या काळात वृद्धाश्रम ही एक मोठी गंभीर समस्या बनत चालली आहे. वृद्धाश्रम ही केवळ राहण्याची जागा नाहीये, तर बदलत्या आपल्या संवेदनशील समाज परिवर्तनाची ही एक चळवळ असं याला म्हणता येईल. अशाच पद्धतीनं सेवाधर्मी कार्य करणाऱ्या एका संस्थेशी आज आपण बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि त्यांचं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांशी, सेवाभावी सदस्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी बघूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत घरापलीकडलं घर या आपल्या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर आहेत दोन सेवाधर्मी सदस्य. श्री प्रवीण कुलकर्णी सर, नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीनं जोडीनं काम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी सौ प्रिया कुलकर्णी, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं देखील अतिशय मनापासून स्वागत करते. तुम्हा उभयतांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमात. आणि आत्ताच घरापलीकडलं घर हा एक विषय घेऊन आपण आज इथे जमलेलो आहोत आणि आपल्याशी गप्पा मारायच्या आहेत, चर्चा करायची आहे. तत्पूर्वी दोघांचीही मी थोडक्यात ओळख करून देते, परिचय करून देते. श्री प्रवीण कुलकर्णी यांच्याविषयी अधिक सांगायचं तर श्री साईधाम वृद्धाश्रमाचे सेवाभावी संचालक. प्रवीण प्रकाश कुलकर्णी हे श्री साईधाम वृद्धाश्रमाचे सेवाभावी कार्यकर्ते असून गेली 30 वर्ष ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्व आणि आपुलकीच्या सेवेसाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गीता कुलकर्णी यांचे स्वप्न त्यांनी समाजसेवेतूनच साकारलेले आहे. आजी आजोबांना आपुलकी, सन्मान आणि माणुसकीची ऊब मिळावी या एकाच ध्येयानं ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी सौ प्रिया कुलकर्णी या सुद्धा आज आपल्याबरोबर आहे. त्यांचाही थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. श्री साईधाम वृद्धाश्रमामध्ये 2001 पासून सेवा कार्यात त्या सहभागी असून स्वयंपाकघराची संपूर्ण जबाबदारी अतिशय प्रेमानं आणि आपुलकीनं त्या सांभाळतात. ज्येष्ठांची काळजी घेणं, जिव्हाळ्याने सेवा करणं हे कार्य करताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं आणि तेज असतं. आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच त्यांच्या कार्याचं खरं यश आहे आणि उद्दिष्ट आहे असं त्या नेहमी सांगतात. तेव्हा तुम्हा दोघांचंही खरंच मनापासून आज स्वागत करते. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम प्रवीण सर आपल्याकडे येते. बोला. 1-2 नाही, तब्बल 30 वर्ष या कार्याला झाली. आणि परिचयात मी वाचलं की एक आईची प्रेरणा कुठेतरी होती, स्वप्न होतं. तर इथूनच सुरुवात करते की काय प्रेरणा होती, काय स्वप्न होतं आणि कशी मुळात या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. मुळात कसं आहे की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातनं आहे. माझी आई खूप छान स्ट्रगलर होती. कारण काय आहे की परिस्थिती हा आमचा शिक्षक थोडक्यात, आणि त्याच्यामुळेच आपण घडत जातो. कारण काय असतं की ज्याला सगळं काही भरपूर आहे त्याला त्याची काही किंमतच नसते. पण ज्याला काही मिळत नसतं आणि अशा प्रकारे जेव्हा समाजामध्ये इतर ठिकाणी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आईच्या ते लक्षात आलं की अरे एवढ्या लोकांच्या एवढ्या अडचणी आहेत. त्यात ती 35 वर्ष तिने सर्व्हिस केली मर्फीमध्ये. आणि खूप आमची परिस्थिती तेव्हा खूप हालाकीचीच होती. पण त्यात सुद्धा तिने आमचा चांगला सांभाळ केला, म्हणजे माझा, आणि चांगले संस्कार दिले मला. आणि जेव्हा ती सेवानिवृत्त झाली VRS घेऊन, तेव्हा तिने मला प्रश्न केला की अरे मी आता एवढ्या धावत्या जगात रोज करत होती आणि आज मी एकदम घरी आहे. आणि त्यावेळी माझी फर्म चांगली चालू होती. मी टेक्निकल फील्डमध्ये होतो. सेंट्रलाइज चिलिंग प्लांटची वगैरे कामं चालायची. त्याच्याने माझा घराशी असा काही जास्त सहवास नव्हता. मग व्हायचं काय की तिला तो प्रश्न पडल्यावर तिने मला विचारलं की आता मी काय करायला पाहिजे. तर मी तिला काय म्हटलं, आई तुला असं पण सोशल ऍक्टिव्हिटीज करायची पहिल्यापासून सवय आहे, तर तुला VRS मिळाले, तुझ्यापुरते तुला पैसे मिळालेले आहेत, तर आता तुझा जो प्रवास आहे तो असं कर की निरपेक्ष भावनेने कोणत्याही संस्थेत जाऊन थोडा सेवा कर, वेळ दे तुझा, की जेणेकरून तुझा वेळ पण चांगल्या मार्गाने जाईल आणि सेवेचा एक तुला लाभ पण घेता येईल. तिने वर्षभर ते ऐकलं सुद्धा माझं. पण नंतर तिला ह्या गोष्टीची जाणीव झाली की तिचा सगळ्यात मोठा हट्ट हा होता
की एक तर स्वतःची संस्था आपण सुरू करायची बर आणि त्यात राहूनच कार्य करायचं. हम्म, हम्म. त्याला कारण काय होतं की ती ज्या ज्या ठिकाणी विविध ठिकाणी जात होती ना, तिथे तिला ती अनुभूती यायची की जेव्हा मालक येतात महिन्यातनं 1-2 महिन्यातनं एकदा, तेव्हा तिथलं सगळं वातावरण वेगळं असायचं. आणि जेव्हा ते लोक नसतात तर तो स्टाफ, त्यांच्यापर्यंत आलेल्या काही वस्तू त्या त्यांच्यापर्यंत न पोहोचवणं किंवा त्यांच्याशी इल ट्रीट करणं, तर हा सगळा जो प्रकार तिने बघितला तेव्हा मात्र तिने मनातनं निश्चय केला की नाही, हे आता आपण स्वतःहूनच चालू करायचं. आणि असं होतं ना की तिने एवढं आजपर्यंत माझ्यासाठी केलं होतं की आता माझी वेळ होती की तिच्यासाठी काही करणं. आणि ज्यावेळी प्रॅक्टिकली मी बघितलं की संस्था चालू झाल्यानंतर किती प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. बरोबर. कारण ज्यावेळी 30 वर्षापूर्वी जिथे खिडकाळी हे जे मंदिर आहे हे त्यावेळी डोंबिवलीकरांना पिकनिक स्पॉट होता. खरंय. एवढं लांब, जवळजवळ 10 किलोमीटर स्टेशन दूर पासून होतं लांब. स्टेशनपासून. आता विचार करा, 30 वर्षापूर्वी आई सेवानिवृत्त झालेली आहे. तिच्या चांगल्या भावनेने आम्ही ती एक जागा भाड्याने घेतली मंदिराची, गोशाळा होती. आणि मग प्रत्येक गोष्ट तुम्हाला सिटीतनं अवेलेबल करायचं आहे. बरोबर. गॅस सिलेंडर रजिस्ट्रेशन डोंबिवलीतलं असल्याने इथनं रिकामा सिलेंडर स्कूटरवर घेऊन जायचा, वा. भरलेला आणायचा. पण मी थोडक्यात एका गोशाळेच्या सुरुवात जागेतून या मुळात सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. कारण आणि फायनान्शियल बॅकिंग काही नव्हती ना, बरोबर, मग करणार बरोबर. कसं? संस्था चालू करणं खाऊ नये खाऊ नये. म्हणतच ठीक आणि आहे. तुम्ही म्हणालात तसं की एक वेळ ती संस्था सुरू करण्याचं तुमच्या आईचं स्वप्न तुम्ही केलं तयार, पण ते सांभाळणं एवढी वर्ष नित्यनियमाने हे काम निश्चित सोपं नाहीये. आणि याच्यासाठी अर्थातच आपल्या बरोबरीने कोणतरी लागतं. मला वाटतं तुम्हाला तुमच्या ते पत्नी सगळं मी साथ माझी त्या देतायत. देवावर एवढी श्रद्धा आहे की हिचा माझा कधी परिचय नाही. ही माहीम मध्ये राहणारी, अरे वा. मी डोंबिवलीतला, त्यात ओके. खिडकाळी हा हिच्यासाठी अगदीच वेगळा प्रवास. आणि त्यात तिने तयार होऊन ज्या दिवशी लग्न झालंय त्या दिवसापासून मला असं कधी जाणवलं नाही की मी एकटा पडलो. नक्कीच. मला वाटतं तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक आजी आजोबांची तुम्ही मुलं आहात आणि अगदी. ते कुठेतरी नातं आहे. आहे. म्हणून दुसरी गोष्ट असं आहे ना की मी भाग्यवान समजतो मला स्वतःला की आज दुर्मिळ गोष्टी आहेत ज्या लोकांसाठी तिथे माझ्याकडे भरभरून आहेत. खरं. म्हणजे माझी जेव्हा मुलगी जन्माला आली, माझं लग्न अगोदरपासून माझी संस्था होती. अच्छा. आश्रम सुरू असतानाच जेव्हा हिला मी सांगितलं की बाबा तुला हे करायचंय पुढचं, तर ही तयारी असेल तर लग्नाला हो, म्हणणे तर सोडून दे. माझं कशातच काही नाही, कारण माझ्याकडे काय नाही तर माझी अपेक्षा काय असणार आहे, खरं. त्याच्याने तूही अपेक्षा ठेवू नको. हे निश्चित आहे की तुला कमी पडू देणार नाही. पण आता तू म्हणशील की काही स्वप्न रंगवली आहेत तर ती खोडून टाक. आता ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम ठेव, मग नंतर कलर भर. पण या ब्लॅक अँड व्हाईट फ्रेम मधून तुम्ही आलात आणि हे काम इतकं नित्यनेमाने एवढे वर्ष तुम्हीही करताय, तर मला मनात हा प्रश्न आहे की जेव्हा कुठलेही आजी आजोबा आश्रमात पहिल्यांदा येतात, ते वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले असतात. प्रत्येकाचे काही संघर्ष आहेत, काहीतरी पार्श्वभूमी आहे. तुमच्या मनात काय भावना असते त्यावेळेला जेव्हा ते प्रथम दाखल होतात? ते सुरुवातीला आल्यानंतर आधी त्यांचं एकटेपण आपल्याला जाणवतोच की आणि आपल्याला घर सोडायचं आहे, ती एक खंत आहे. एवढं इतके वर्ष त्यांनी आपल्या परिवारासाठी खस्ता खाल्लेले आहेत, नातवंड वगैरे सगळे सोडून इथे येणं खूप अवघड असतं. खरं. त्याच्यानंतर इथे येऊन कसं राहणं, सर्वाईव्ह कसं करणं हे प्रत्येकालाच म्हणजे त्रासदायक आहेच. इथे आल्यानंतर त्यांना एक भावनिकदृष्ट्या आणि सगळं सुरक्षित करावं लागतं आम्हाला. खरं. की बाबा त्यांच्याशी देवाणघेवाण बोलण्याची काहीच कम्युनिकेशन नसल्यामुळे माहित नसतं. खरंय. आणि मला वाटतं प्रत्येक जण तेवढाच मनमोकळेपणे बोलेल याचीही कुठे काही शाश्वती नसते. तर त्याच्यामुळे ही एक कुठली तरी वेगळी पण ही स्ट्रॉंग बाजू आहे. कारण मानसिक आधार मला वाटतं त्याच संवादातून किंवा आपल्या देहबोलीतून त्यांना जाणवू शकतो. सर, मला मनात हा प्रश्न आहे, म्हणजे खरं तर आजचा समाज आणि एकंदरीत विचारसरणी बघता खूप बदललाय. आपण म्हणतो काळ बदलला, तर या बदलत्या काळात ना वृद्धाश्रमाची संकल्पना पण बदलली आहे किंवा त्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत. तुम्हाला एवढ्या वर्षाच्या अनुभवातून काय गोष्टी जाणवतात की ज्या वेगळ्या आहेत? की पूर्वी कसं होतं, जेव्हा संस्था सुरू झाली होती तेव्हा लोकांमध्ये बरीचशी माणुसकी शिल्लक होती. खरं. की केअरिंग होते, कधीतरी भेटायला येणं, त्यांची विचारपूस करणं. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे ती इतकी बदलली आहे की लोक आता फक्त आणि फक्त आपल्याला एक प्रायव्हसी मिळते, इथे ह्यांच्याकडे नेऊन टाकलं की आता माझी काही जबाबदारी नाही, आता ते त्यांनी सगळी बघायची. आणि या सगळ्यामध्ये असं होतं ना की ज्या आईवडिलांनी तुम्हाला वाढवलंय, आज तुम्ही त्यांच्यामुळे एवढं उपभोगताय.
मग त्यांना शेवटच्या क्षणाला पण तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुमच्याकडे वेळच नाहीये. कारण मृत्यू झाल्यानंतर 77 लोकांचा मी अंत्यसंस्कार केला की बापरे. ज्यांचे मुलं असून आई वडिलांची बॉडीज घ्यायला येत नाहीत. अरे तर बापरे, ही मला काही अतिशय घाणेरडी गोष्ट आहे. हलाखीची आणि भयंकरच म्हणजे खूपच. लांछनास्पद गोष्ट आहे खूप की ज्या आई लांछनास्पद. वडिलांनी आपल्याला सांभाळलं त्यांचा शव देखील देह म्हणजे अंत्यसंस्कारही तुम्ही म्हणताय की तुम्ही केलेत, की इतकी परिस्थिती कशी बदलू शकते. आणि तुम्ही मला वाटतं एक वाक्य म्हणालात की माणुसकी हरवली. अगदी माणुसकी संपलेल्या जगात मी वावरतोय. कारण मला रोज अनुभव येत आहेत ना, मी रोज पाहतोय. म्हणजे नुसतंच नाही, मला फोन जरी आले तरी मला पहिला प्रश्न विचारण्यात येतो, तुम्ही शेवटपर्यंत सांभाळता का? या प्रश्नाचं खरं उत्तर ह्याचा काय अर्थ मी काय समजायचं? बरोबर, मला वाटतं या एका प्रश्नातच संपलं. सगळं आलं त्याच्यात. बरं, आता वृद्धाश्रमाचा आपला हा विषय आहे, तर आपल्याकडे आजी आजोबा सगळेच आहेत. हो. तर मॅडम आपल्याला विचारावंसं वाटतं की महिलांच्या दृष्टिकोनातून काही आजी असतील तर त्यांची एक वेगळी जबाबदारी असते, त्यांची एक वेगळी भावना असते, त्या थोड्या जास्त संवेदनशील असतात. तर त्यांची विशेष अशी कुठली कुठली काळजी आपल्याला घ्यायला लागते, काय सांगाल? सगळ्यात तर त्यांच्याशी आधी संवाद साधणं मेन म्हणजे. त्याच्यातनं आपल्याला त्यांच्या अडचणी सगळ्या माहिती पडतात. आणि मग नंतर हळूहळू त्यांच्याशी बोलणं वगैरे सगळं झाल्यानंतर सगळंच हे होतं आपल्याला. बरोबर. पण मग तब्येतीच्या बाबतीत जर काही त्यांना काही त्रास असेल तर मग तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता? आता आपल्याकडे डॉक्टर्स वगैरे आहेत, हां. त्याच्यानंतर ती औषधं वगैरे देणं सगळं काम माझ्याकडे असतं. अच्छा. मला जरी कुठे बाहेर जायचंय की ती मी सगळी पाकिटं तयार करते, त्याच्यावर प्रत्येकाचं नाव लिहिते की आज ह्याला दुपारी द्यायची आहे, त्याला रात्री द्यायची आहे, असं करून मग मी ह्यांच्याकडे सोपवून जाते. किंवा अजून कोणी असेल की बाबा चांगलं समजणारा व्यक्ती की त्यांना देते की बाबा हे असं द्या. खरं, कारण आजी आजोबांच्या औषधांच्या वेळा चुकवून नाही, चालत चुकवून नाही. मला चालत. वाटतं या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला नरेंद्र पांडे अमरावतीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो हॅलो नरेंद्रजी. हॅलो हॅलो हॅलो. माझा काय साई वृद्धाश्रम हे सांगा ना मला. सर एकदा पुन्हा प्रश्न विचाराल, आपला प्रश्न ऐकू नाही आला. प्रश्न म्हणजे मुंबईच्या कोणत्या भागामध्ये, जसं आपल्या साहेबांनी सांगितलं हां. ते डोंबिवलीचे आहेत, हां, तर आता हे वृद्धाश्रम कोणत्या भागात आहे मुंबईला? बरं बरं, आपला वृद्धाश्रम कुठे नक्की आहे हे? डोंबिवली आणि ठाण्याच्या मध्यवर्ती भागावर आहे आपला. कारण आपल्याला महानगरपालिका ठाणा लागते, बरं. पण बॉर्डर डोंबिवली आणि ठाण्याची एकच आणि आहे. खिडकाळी मंदिराचं खिडकाळी परिसर. मंदिर अगदी प्रसिद्ध आहे, शिव मंदिर, कारण पांडवकालीन आहे. आणि त्या मंदिराला लागूनच आपलं श्री साईधाम आहे. बरं, आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे सर. सर मला एक मनात हा प्रश्न आला की आत्ताच आपण म्हटलो की वृद्धाश्रम ही फक्त राहायची खरं जागा नाही. तिथे खरं तर त्या आजी आजोबांना बाकी सगळ्या गरजांपेक्षा मानसिक आधाराची खूप जास्त गरज असते. काय वाटतं आपल्या अनुभवात? अगदी बरोबर आहे. काय माहिती का की आपण पहिले सगळ्यात तर हे मी का करतो की माझ्या पहिल्या प्रोसिजरच जो म्हणणं आहे की बाबा ज्यांना कोणाला राहायचंय तो त्याचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, ती म्हणते म्हणून मी यांना ठेवणार असं होणार नाही. तर त्यांनी प्रत्यक्ष यावं, एक नाही 4 वेळा या, माझ्याशी संपर्क करा, आतल्या सगळ्या लोकांशी बोला, व्यवस्था बघून घ्या. त्या जेवणाच्या वेळेत जेवून जा, त्याचे कुठले चार्जेस नसतात की ते तुम्हाला पथ्य जमतंय की नाही. बरोबर. कारण आज एवढा मोठा निर्णय जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात घ्यायचा आहे की घर सोडून आपल्याला दुसरीकडे ऍडजस्ट व्हायचंय, पहिले तर हेच कितीतरी कठीण आहे. कारण ह्या वयामध्ये जेव्हा म्हणजे 60 नंतर जेव्हा इगो माणसाने अजून हार्ड करायला पाहिजे का, तर त्यांनी केलेली अचिव्हमेंट त्याला व्यक्त करायची. तुम्ही काय करता त्याच वयात ती दाबून टाकता. त्यात तुम्ही मग कसं होतं घरी, आता समजा वीकेंड आहे, नवरा बायको आहेत, तर ते सांगणार ओ बाबा टीव्ही बंद करा, आमचे गेस्ट येत आहेत, तुम्ही गॅलरीत बसा. हे काय होतं, हे सहन नाही होत या वयात, ते नाही सहन. आणि त्यांनी केलेलं आहे. मग त्यांनी एक तर तुम्ही त्यांना पूर्ण वावरू द्या की त्यांना हवं तसं जगू द्या, ते फार वेळ नाही करणार तसं. माझ्याकडे जेव्हा नवीन ऍडमिशन येते ना, तेव्हा वाढताना आम्ही आमच्या सगळ्यांच्या लक्षात असतं आणि सगळ्यांना सांगितलेलं असतं की हा नवीन आहे, ह्याला 4 नाही 8 नाही 10 ज्या लागतील त्या पोळ्या द्या. बरोबर. त्याला कारण काय असतं ना, तो 4 दिवस 8 दिवस हे करेल का, तर त्याला ते मिळालेलं नसतं, हे आमच्या जाणीवात येतं लक्षात. बापरे. हा, आणि सकाळचा चहा नाश्ता जो मी बनवतो आणि माझ्या लोकांना देतो, तर तो सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी तुमची. माझी 4 वाजल्यापासून 9:30 पर्यंत किचन माझ्या हातात असतं. अरे वा. आणि त्याच्यानंतर
हिचं काम चालू होतं. ओके. मला वाटतं तुम्ही हे स्वतः काम करताय म्हणून मला वाटतं जास्त यावरती तुम्ही भाष्य करू शकता आणि बोलू निश्चित. शकताय. आता तुम्हाला सांगू ना की मला कुठलीही तयारी करायला लागत नाही. बरोबर. कारण हे लोक मला सांगतात की अरे तू आता त्या दिवशी आकाशवाणीला होतं तर हे मला म्हणत तू काय तयारी म्हटलंय बघ बाबा आपण 30 वर्ष प्रामाणिक त्याच्यात कार्य आहात. केलंय खरंय. आणि जे कार्य केलंय तेच फक्त आपल्याला मांडायचं. त्यांना सांगायचंय. त्याच्याने हे काय मला काय बनवून नाही आणायचंय. सगळं तयार आहे फक्त ते त्याला द्यायचंय तिकडे. ग्रेट. मला वाटतं या विषयावर त्यांच्याशी अशीच चर्चा आपल्याला पुढे सुरू ठेवायची आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे घरा पलीकडलं घर आणि वृद्धाश्रमाची ही संकल्पना घेऊन सेवाभावी कार्य करणारी एक संस्था आणि संस्थेचे संस्थापक आज आपल्या बरोबर आहेत. श्री प्रवीण कुलकर्णी सर आणि सौ प्रिया कुलकर्णी मॅडम. तेव्हा आता पुन्हा एकदा मी सर आपल्याकडे येते. मगाशी तुमच्या बोलण्यात उल्लेख आला की ज्या वेळेला वृद्धाश्रमात आजी आजोबा दाखल होतात त्यावेळेला 2 स्वरूपात ते येतात. कधी कधी स्वेच्छेने येणारे आजी आजोबा सुद्धा असतात. पण कधी कधी असं होतं की त्यांची इच्छा नसताना त्यांना बदलत्या जागेत आणायचं ठरवलं जातं. पण मग कसं ओळखता तुम्ही की हे आजी आजोबा स्वेच्छेने आलेत की यांना जबरदस्ती आणलं गेलंय? तर कसं असतं की फोन ज्यावेळी आपल्याला त्यांची मुलं करतात त्यावेळी त्यांच्याशी बोलताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात की एकतर हे आपल्या पालकांसोबत किती केअरिंग आहेत. त्याला कारण काय आहे ना की लोकांचा असा समज असतो. आता समजा मला ॲडमिशन नवीन घ्यायची तर मी त्यांच्या घरातल्यांना विचारतो की ह्यांना हेल्थ इश्यू काय आहेत का, फिजिकल काही प्रॉब्लेम्स आहेत का, यापूर्वी कधी लेटेस्ट तुम्ही टेस्ट केले आहेत का. तर त्यांच्या सगळ्यांची उत्तर हीच असणार नाही त्यांना काय शुगर नाही ब्लड प्रेशर नाही काही नाही. अरे तुम्ही चेकच केली नाही तर ती कशी कळणार तुम्हाला. म्हणजे तुम्ही किती केअरिंग आहात हे इथेच कळतं मला. मग त्यावेळी मी त्यांना काय करतो की प्रोसिजर अशी आहे की इथे माझ्याकडे ज्याला कोणाला राहायचंय त्यांनी पहिले इथे यावं, सगळी व्यवस्था पाहावी आणि त्यांनी जेव्हा तो मला सांगेल की ठीक आहे माझी तयारी मी इथे राहू शकतो त्याच्यानंतर मी पुढचे फॉर्मचे वगैरे प्रोसिजर पूर्ण करतो. तोपर्यंत मी कारण त्यांना तो विश्वास पण तर आला पाहिजे की मी आलोय हे योग्य ठिकाणी आलोय का घरी पण त्रास होता आणि इथेही तेच आहे. बरोबर. तिथे मोकळा श्वास घेता येणार असेल तर म्हणून त्यांचं पुढचं आयुष्य आणि चांगलं त्यासाठीच ना माझ्याकडे सगळ्या आजी आजोबांसाठी जे माझे उपक्रम आहेत की माझे अनेक इव्हेंट चालतात. माझ्याकडे म्युझिक सिस्टीम आहे. माझे मेडिटेशनचा 1 तासाचा रोज सकाळी कार्यक्रम असतो. अच्छा. तो स्वतः मी बसतो विथ बॉक्स दिसतो. मोठा बॉक्स आहे माझा. माईकचा स्टँड असतो. समोर गणपतीचं मंदिर आहे माझं छोटं टिटवाळ्याचं आणि त्याच्या समोर बसून अथर्व शीर्षापासून सगळं. अच्छा. हे स्वतः तुम्ही मी रोज स्वतः घेणारे उपक्रम आहेत? क्या रोज बात आहे. सकाळी. आणि माझी सकाळची जी तुम्ही तिकडची वाईब बघाल एवढी पॉझिटिव्ह असते या सगळ्यामुळे. त्याच्यात बाहेर 1 तास पाणी देणं. त्यात माझे काही आजोबा आहेत त्यांना सुद्धा गार्डनिंगची आवड आहे. तर माझ्याकडे बगीचा आहे की ज्याच्यात हे लोक मोकळ्यापणाने वावरू शकतात. बेंच ठेवलेत बसायला. आंब्याची नारळाची झाडं आहेत. म्हणजे जरी मुंबईत असलं मध्यवर्ती तरी तुम्हाला तिथे आल्यानंतर गावचा फील येईल. बरोबर. की अनेकदा आम्ही काय करतो आता मध्ये आता एक आम्हाला फोटो दिसतोय ही जागा गोशाळेची आधी असलेली जागा ही नाही. हे तर आत्ताचे ही तयार केलेली नवीन आहे. हा डायनिंग हॉल आहे माझा आता. अच्छा. या डायनिंग हॉलमध्ये सगळ्यांना सिटिंग आहे 3ही बाजूनी. ओके. आणि बेंच ठेवलेत स्टीलचे फोल्डिंगचे. त्याच्यावर त्यांनी चहा नाश्ता जेवण आणि इतर उपक्रम जे आहेत की लहान मुलांचे बर्थडेज असतात तर ते मी आवर्जून लोकांना सांगतो की इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा इथे या. मला वाटतं हे खूप मोठं तुम्ही आता सांगताय. आणि लोक आता त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत कारण वर्षानुवर्ष आणि संस्था ही लोकांचा भरपूर विश्वास आहे आपल्यावर. कारण मला वाटतं आता एक आम्हाला फोटो दिसतोय की हे तुम्ही सांगत होते. एक्झॅक्टली. हा डायनिंग हॉल आहे आणि त्या एका टेबलवर सगळं शिजवलेलं अन्न आणलं जातं. ओके. सगळे लाईनीत आपले बसलेले असतात. आपल्या आपल्या पाण्याच्या बाटल्या आणि आपल्या आपल्या प्लेट्स घेऊन बसतात. आणि इथला नियम असा आहे की वाढल्यानंतर कोणीही जोपर्यंत प्रार्थना होत नाही सुरुवात करणार नाही. ओके. म्हणजे कुठेतरी एक शिस्त आणि एक काय एखादी संस्था चालवायची तर पंक्च्युअलिटी ही तुमच्यात असलीच पाहिजे. डिसिप्लिन ही असलीच पाहिजे. आणि तिथे आपला एक फ्लो पाहिजे की त्या आवाजाला माझ्या कितीही वयस्कर माणूस असू दे माझ्या आवाजाच्या विरोधात जाणार नाही. तो
तेवढा विश्वास त्याला आलेला बरं आहे. आता तुम्ही म्हणालात ते कुठेतरी थोडंसं स्ट्रॉंग राहावंच लागतं लागतं का? राहावंच लागतं. किती आजी आजोबा आहेत आता? आता आपल्याकडे 12 आजी आणि 10 आजोबा आहेत. भांडणं होतात का त्यांच्यात? भांडणं काही? होतात, मारामाऱ्यापर्यंत अरे जातात. बापरे, ओके. आणि तेच तर असतं. आणि ते का करतात ना, कारण त्यांना आता हे पटलंय की हे माझं घर आहे. हा बरोबर. जोपर्यंत तुमचं माझं होणार नाही ना, नाही, तिथपर्यंत तोपर्यंत हे भांडणं व्यवहार नाही नाही होणार. होणार. खरंय. आणि हे झालं पाहिजे. त्या काय, कारण मतभेद ही असलीच पाहिजेत. बरोबर. अहो, 5 बोटं देवानी सारखी नाही बनवली दिली. तर ती माणसं कशी एकासारखी एक असणार असतील, आहेत. खरंय. प्रत्येकाची सवय वेगळी, स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं काही ना काही असतं. त्यात दुसरं चॅलेंजिंग म्हणजे काय की मेंटली डिसऑर्डर मुलं की बरं जी- आता ह्याच्याकडे मी येते, पण तत्पूर्वी नक्कीच. मी मॅडमकडे येते. प्रिया मॅडम, लग्न झाल्यानंतर तुम्हाला आधी सरांनी सांगितलं होतं की या परिस्थितीत तुला राहायचंय, किंवा ते म्हणाले तसं की मी बाकी सगळी तू स्वप्न रेखाटलीस तरी काही नाही, तुला हे काम करायचंय. नक्कीच. पहिल्यांदा जेव्हा वृद्ध आजी आजोबांशी तुमचा संपर्क आला, किंवा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा सगळं नवीन होतं, तुम्हाला नव्याने त्याची सवय होत होती, असा एखादा आठवणीतला प्रसंग काही सांगता येईल की जरा वेगळं वाटलं किंवा घाबरल्यासारखं झालं, बापरे की आता मी हे कसं करू? हो तर म्हणालीये, पण पुढे काय? झालं होतं मला हे. हा. मी सुरुवातीला जेव्हा आली होती, लग्न आमचं ठरलं होतं जस्ट, आणि आश्रम बघण्यासाठी मी आली तिथे. त्याच्यानंतर ती आमच्याकडे अक्काबाई म्हणून आहे, रजनी कर्वे. बर. म्हणजे तिला कळत काही नाही, एक डोळा तिचा काम नाही करत, काही नाही. अच्छा. आणि ती पटकन अशी वहिनी वहिनी करत पुढे आली. यांची आत्या होती, तिच्या मागे जाऊन मी लपली. म्हटलं अरे बापरे, हे बरोबर. काय आहे? असं मी कधी पाहिलंच नव्हतं की मी आणि माझी आई बरोबर. दोघी जणीच आम्ही. त्याच्यानंतर हे सगळं नवीनच असल्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. ओके. पण नंतर हळूहळू त्याची बरं, सवय आता झाली. असं झालं तर काय रिॲक्शन असते? आता नाही. आता आता घाबरायला हवंय होत ते. नाही. आता खरंय, सगळं मला हवंय वाटतं ही ते. एक नवीन सुरुवात आहे, पण तुम्ही दोघंही सातत्यानं हे काम करताय, ह्यासाठी हॅट्स ऑफ आहे. प्रवीण सर, आता बोलताना विषय निघाला की आजी आजोबांच्या सेवेबरोबरीने अशी काही मुलं आहेत की ज्यांचाही सांभाळ तुम्ही करताय, हे कधी सुरू झालं? ते काय आहे माहिती का, की जेव्हा वृद्धाश्रम आमचा सुरू होता आणि इतर ठिकाणी जेव्हा मी बघत होतो, तर त्यात हे मला नक्की जाणवलं की जे थोडेसे डिसऑर्डर, मतिमंद किंवा डिमेन्शिया, क्लिझोफेनिया, ह्यांना ज्या संस्था सांभाळतात तर त्यांचे चार्जेस खूप हेवी असतात. खरे. आणि साहजिक आहे, त्याला स्टाफ लागतो किंवा तेवढी मेंटॅलिटी पाहिजे आणि तसं पाहिजे. पण मी थोडंसं 7 वर्ष सायकोलॉजीवर अभ्यास केला. अच्छा, स्वतः यातला हा, अभ्यास केला. कारण मला हे करायचं होतं, हे चॅलेंज मला स्वीकारायचं होतं. बरं, या चॅलेंजवर मी येते, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपण घेऊया. याच्यावर बोलूया. मंगल आपटे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूपच छान आहे. धन्यवाद. तर मला असं विचारायचं होतं की ह्या लोकांना, वृद्धाश्रमाच्या लोकांना, की काहीतरी गाणी म्हणणं किंवा कला, त्यांच्याकडनं कला किंवा काहीतरी एखादं तुम्ही हे म्हणा, भजन म्हणा, तर असं तुम्ही काहीतरी करू शकता का? आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत किती काळजी किंवा काय करू शकाल आपण या बाबतीत? आणि हल्ली फॉरेन मध्ये लोक राहतात, तर मग भेटण्याच्या वेळा आणि स्वच्छता हे प्रत्येक ठिकाणी असतं असं नाही, तुमच्याकडे नक्कीच असेल, पण मी या बाबतीत तुम्हाला तरी विचारते, फळं किंवा मॅगी आणि पोहे देतात हल्ली नाश्त्याला, तर त्या बाबतीत आपण काय काळजी घेऊ शकू? नक्कीच, मला वाटतं मी अन्नपूर्णेकडे येणार याच्यासाठी, पण तत्पूर्वी आपण सायकोलॉजीवरती येऊया. की तुम्ही म्हणालात की या मुलांसाठी तुम्ही विशेषतः स्वतः मानसशास्त्राचा अभ्यास केलात. हो. आणि मग पुढची स्टेप काय? तर पुढची स्टेप अशी आहे की आज मला त्याचे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स कसे येतात ते सांगतो. की एक मुलगा आहे, तो आज 21 वर्ष आहे माझ्याकडे, जो स्क्लिझोफेनिया आहे. अच्छा. स्क्लिझोफेनिया म्हणजे एका वेळी 2 पर्सनॅलिटी अटेंड करतो तो. ओके. तर आज त्या लोकांमध्ये इतकी पंक्च्युअलिटी आली आहे आणि त्यांच्याकडनं मला हे बघितलं की त्यांच्यासाठी मी एक वर्कशॉप चालू केला आहे आणि त्यात काही मशिनरीज आणून ठेवल्यात, कारण मी मशीन टूल लवर आहे, त्याच्याने टेक्निकल मला खूप आवडतं हे सगळं करायला. आणि आता एवढं मला ते का बरं वाटतंय की आम्ही वेस्टमधनं बेस्ट एक प्रोजेक्ट आहे आमचा. अच्छा. की ज्यात आमच्याच झाडाचे नारळ आहेत, तर ते करवंट्या आपण खाऊन फेकून देतो, आम्ही त्याचे रिसायकल करतो, आम्ही त्याचे ग्लासेस बनवतो, त्याचे अरे वा. शोभेच्या वस्तू बनवतो, त्याच्यानंतर फांद्या पडलेल्या असतात. मग याच्यात Garden सगळे मध्ये. आजी आजोबा आणि यांचा सगळे हातभार इन्व्हॉल्ड लागतो. असतात, सगळे इन्व्हॉल्ड असतात. आणि आता ह्या ताईंनी जो प्रश्न हो, विचारला, उपक्रमांचा विचार. तर माझ्याकडे गाण्यांचं पूर्ण सिस्टीम आहे. ओके. कराओके मी स्वतः गातो, आमच्या आज्या गातात, आम्ही ओके. भजन म्हणतो, आरत्या असतात आमच्याकडे, गणपतीचे 10 दिवस तर उत्सवच असतो. आणि हिला तर हॅट्स ऑफ आहे, कारण
दर गणपतीला सगळ्यांसाठी उकडीचे मोदक बनवणं, वा, दर होळीला पुरणपोळी मला बनवणं. वाटतं या अन्नपूर्णेकडेच मी येते, कारण मंगलताईंनी सुद्धा हा प्रश्न विचारला आपल्याला की वा, मला वाटतं एक फोटो पण आम्हाला दिसतोय या ठिकाणी आणि आजी आजोबांचा. आणि ओव्हरऑल काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने जेवण असतं किंवा काही विशेष वेगळा सण असेल तर त्यावेळेला कसा स्वयंपाक असतो? आपल्याकडे सगळं म्हणजे सात्विक जेवण असतं, म्हणजे पोळी, भाजी, आमटी, भात आणि बाकी काही अन्नदान वगैरे असेल त्यावेळेस स्वीट वगैरे आपण बनवलं असतं, फळं असतात. ते म्हणाले आणि जसं की गणपतीत उकडीचे हो, मोदक आहे. उकडीचे मोदक प्रत्येकाला असतं. अरे वा. पुरणपोळ्या वगैरे करणं, कारण की हे मला पहिल्यापासून जेवण बनवणं खूप आवडतं. बरं, त्यांनी अजून एक उल्लेख केला की बऱ्याच ठिकाणी नुसतं मॅगी दिलं माझ्या इथे जातं आजपर्यंत किंवा कधी मॅगी मॅगी आपण बनलेलंच नाहीच नाहीये. बनवत. मला वाटतं हे एक वेगळेपण आहे. आणि याबाबत तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे काही आजी आजोबांच्या डिमांड्स पण असू शकतात की असतात मला ना. हे नकोय, मला हेच हवंय. असतात. त्यावेळेला तुम्ही कसं त्यावेळेस करते मी, करता त्यांची manage? इच्छा पूर्ण करते की कोणाचं राहायला नको काहीच. हम्म, हम्म, माझ्याकडे एक आजी होती, त्यांना मला म्हणाले मला खीर खायची. एक्झॅक्टली. हम्म, मग त्यांना मी ताबडतोब बनवून दिली. कोणी म्हणतं मला पेज हवी, मग पेज देते. हम्म. मग त्यांच्या जसं इच्छा असेल की आपण देतो, की मागणार कोणाकडे, आपल्या हक्काचा माणूस झालाय म्हणून ते डिमांड करू शकतात. तर मला वाटतं या बाबतीत हे कुठेतरी ही फक्त मी म्हटलं तसं की हा वृद्धाश्रम नाहीये, ही सेवाभावी संस्था आहे. त्यामुळे याचं कुठेतरी वेगळेपण निश्चित दिसतं आणि ते जाणवतं. जसं ते म्हणाले, सर, कुठलीही संस्था चालवताना आर्थिक अडचण ही अनेकदा उभी राहते. नक्कीच. फक्त आर्थिक असं नाही, व्यवस्थापकीय सुद्धा काही अडचणी, आव्हानं समोर आली असतील. या 30 वर्षात मधला कोविडचा कालावधी येऊन गेला. ह्या सगळ्या स्थित्यंतरात कशाच्या आव्हानांना आणि तुम्ही कसे सामोरे गेलात आणि विशेषतः आर्थिक अडचणीला कसे सामोरे जाता? आता कसं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट की जेव्हा आपली संस्था सुरू झाली होती आणि अशा 9 वर्ष संस्था जेव्हा आपण भाडे तत्वावर चालवली, त्याच्यानंतर मला हे लक्षात आलं की आता आपल्याला स्वतःची जागा घेणं गरजेचं आहे. कारण अनेक इतर अडचणी यायला लागल्या होत्या संस्था चालवताना. मग जेव्हा जमीन घेतली त्यावेळी पुन्हा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात आणि मग त्यावेळी मी एक पत्र्याची शेड बांधली होती 40 बाय 40ची, लिटरली पत्र्याची शेड, की ज्याच्यात एक सेंट्रलाइज पार्टिशन होतं जे मी स्वतःच डिझाईन केलं होतं. कारण मी टेक्निकल असल्यामुळे मेंटेनन्सचा सगळा भाग माझ्याकडे असतो. आणि त्यात मी एक व्यक्ती, त्यांचं मी आवर्जून नाव घेईन आज, की अविनाश बर्वे सर, जे ठाण्यात प्रोफेसर होते, म्हणजे आहेत आता ते पुण्यात आहेत. तर त्यांनी खूप मला म्हणजे मदत कशी केली, तर मला वारंवार ते माझ्या संस्थेत येऊन मला ते सांगायचे की प्रवीण असं नाही, असं करायला पाहिजे. मग त्यांनी लोकसत्ताचे जे एडिटर त्यांना माझ्याकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की प्रवीण, ह्यांचा एक उपक्रम आहे, त्या उपक्रमाद्वारे ते 10 दिवस गणपतीचे 10 संस्थांची वेगवेगळी माहिती पेपरला आर्टिकल देतात. मग त्यात जे कोणी इच्छा आहे ज्यांना द्यायची, तर ते मदत स्वरूपात तुम्हाला ते चेक वाटप होतो आणि त्या सगळ्याचं वितरण आपल्या लोकसत्ताच्या कार्यालयात होईल. तर त्यांनी त्यावेळी ती मदत मला इतकी मोठी झाली की लोकसत्ताच्या माध्यमातून मला जवळजवळ 25 लाख रुपये डोनेशन मिळालं. आणि त्या क्षणाला मी ते जे माझं शेड होती टेम्पररी, ती सगळी डिमॉलिश करून पूर्ण आरसीसी मध्ये जवळजवळ 3,500 स्क्वेअर फूट ग्राउंड +1 मी उभं केलं. म्हणजे मला वाटतं चांगलं काम करणाऱ्यांच्या मागे कुठेतरी काहीतरी मार्ग निघतो आणि कोणीतरी येऊन उभं राहतं. याविषयी मला त्यांना विचारायचं आहे, पण एक फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. आपल्याला संजय जोशी हे अहिल्यानगरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो हॅलो, नमस्कार सर, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. प्रथमतः कुलकर्णी दाम्पत्याचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा जो उपक्रम चालू ठेवलाय तो अतिशय महत्वाचा आणि अतिशय उपयुक्त आहे. नक्की. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की मला असं विचारायचं होतं की मी इथं अहिल्यानगरमध्ये एका वृद्धाश्रमाशी जोडलेलो होतो आणि त्या वृद्धाश्रमामध्ये मगाशी जसं तुम्ही सांगितलं की त्यांच्यामध्ये काही ना काही वाद होतात किंवा भांडणं होतात, तर याकरता तुम्ही त्यांना बिझी कसं ठेवता किंवा त्यांना एका विचित्र वातावरणामधून ते इथं आलेले असतात, तर त्यांना तुम्ही कसं गुंतवून ठेवता?
बरं बरं, नक्कीच. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचंही ते उत्तर देतील. आणि मगाशी आपला मंगलताईने विचारलेला प्रश्न होता की काहींची मुलं ही परदेशात असतात, तर याही संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूया. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. घरा पलीकडलं घर हाच आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत प्रवीण कुलकर्णी सर आणि प्रिया कुलकर्णी मॅडम. आता ब्रेकपूर्वी आपल्याला जो प्रश्न आला होता त्याचं आपण उत्तर घेणार आहोत, पण तत्पूर्वी मी प्रिया मॅडम आपल्याकडे येते की मगाशी आम्ही फोटो बघताना बघत होतो की सरांनी सांगितलं की वाढदिवस साजरे करायचे असतील तर शक्यतो अशा ठिकाणी येऊन केले तर खरंच तिकडच्या आजी आजोबांना मिळणारा जो आनंद आहे तो वेगळा आहे, ते समाधान वेगळं आहे. कारण असे आजी आजोबा आपल्या नातवंडांपासून बरेच वेळेला दूर असतात. तर काय सांगाल, किंवा असा काही विशेष उपक्रम तुमचा आहे का की जो सांगावासा वाटतो या ठिकाणी, काय सांगाल? तर इथे वाढदिवस सणवार हे सगळं व्हायलाच पाहिजे आणि याला खूप महत्व दिलेलं आहे आम्ही. कारण की त्यांना एक वेगळा आनंद मिळतो, कारण की त्यांच्या विचारातनं वगैरे ते आहेत, त्याच्यातनं थोडे दूर जातात ते, आणि इथे आल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं. आणि आपण हे आश्रम म्हणून नाही ठेवलेलं आहे की इथे तुम्ही आलात की तुमच्या घरासारखंच राहा, पहिली ही अट असते आमची. आणि इथे आल्यानंतर बाहेरची मंडळी येतात, त्याच्यानंतर शाळेची मुलं आल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं की बाबा आपली नातवंड झाली की असं वाटत असतं, आणि खूप मजा करतात. बाहेरची लोक आल्यानंतर त्यांना मग गाणी डान्स हे सगळं आपण, आणि त्यांना आम्ही हे सांगतो की आवर्जून की तुम्हाला जे आवडतं, डान्स आवडतोय कोणाला गाणी, आणि आम्ही कधी कधी डान्सचे रिहर्सलवर पण घेतो तिथे. अच्छा, की तुम्ही हे करा की त्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना बिझी ठेवण्यासाठी आता आम्ही कसे उपक्रम असे हे घेतो काय आता हे पावसाळा हे आलं, उन्हाळा आला की आम्ही पापड वगैरे बनवणं, कुरडया हे सगळं आम्ही तिथे बनवतो, आणि मग स्टॉल वगैरे घेऊन मग ते आम्ही सेल पण करतो. मग त्यावेळेस त्या लोकांना आम्ही कोणाकोणाला यायचं आहे, इच्छा आहे, ते आम्ही स्टॉलवर येतो. दिवाळीला फराळ असतो, मग लाडू वळणं, चकल्या हे करणं सगळं मदतीला असतात. त्याच्यामुळे खेळीमेळीचं वातावरण राहतं. म्हणजे या सगळ्याचा हेतू मुळात त्यांना बिझी ठेवणं. त्यांनी एक प्रश्न विचारला होता की हे कसं काय करू शकता, तर हा एक स्तुत्य उपक्रम आहे मला वाटतं. प्रवीण सर, त्यांनी आपल्याला मगाशी मंगलताईंनी सुद्धा विचारलेला एक प्रश्न होता, त्यांचा प्रश्न घेणार आहे, पण आपल्याला अजून एक प्रश्न येत आहे तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला ज्योती साखरकर बोरिवलीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 प्रश्न विचारा. नमस्कार. आपला आवाज येतो. खरंच हे दोघं नवरा बायको खूप छान काम करताय, आणि काळाच्या गरजेप्रमाणे हे वृद्धाश्रम वाढतच जाणार आहे. कारण मी जाऊन बघून आले काय अवस्था असते किंवा काय, खरं डोळ्यात पाणी आलं मला ऐकून वगैरे, आणि मला येऊन भेटायचं आहे तुम्हाला नक्की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच याला मनुष्यबळ मिळतं का? बरोबर. कारण माझाही छोटासा व्यवसाय आहे, कारण मनुष्यबळ असेल तरच हे गोष्टी होऊ शकतात, मनुष्यबळाशिवाय काहीच नाहीये. नमस्कार. तुमचा देऊन ठेवा मला. बस. नक्की. धन्यवाद ज्योतिताई. तुमचा नक्कीच संपर्क दूरदर्शनशी संपर्क करा, त्यांचा संपर्क क्रमांक तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि तुम्ही म्हणलात तो प्रश्न अर्थातच आपलाही प्रश्न आहेच, पण तत्पूर्वी आपण थोडंसं आधीच्या प्रश्नाकडे येऊया की मंगलताईंनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की काही ज्येष्ठ नागरिकांची मुलं ही परदेशात असतील किंवा त्यांना भेटायचं असेल किंवा फोनच्या वेळा असतील तर त्याचं काही एक नियोजन आहे का? मोस्टली कसं आहे ना की माझ्याकडे आता जेवढे वृद्ध आहेत त्यातल्या निम्म्या लोकांकडे मोबाईल आहे. अच्छा, ओके. आणि ते त्यांच्या प्रत्येकाच्या रूममध्ये प्रत्येकाला सॉकेट्स आहेत चार्जिंग करायसाठी वगैरे, आणि मग त्यांचे संवाद ते लोक साधू शकतात. त्याला काही वेळेचं मग भान नसतं, त्याच्याने ते होऊ शकतं. आता मला वाटतं हा एक थोडासा सोपा झालाय प्रकार की मोबाईलची कनेक्टिव्हिटी आल्यामुळे तसा एवढा त्रास होत नाही. इव्हन त्यांना नाही कळलं ना तर माझ्या फोनवर सुद्धा व्हिडिओ कॉल्स वगैरे येतात, तर मी त्यांना देतो, अटेंड होतो जर असलो तिकडे. कारण काही ज्येष्ठ नागरिकांना तितकं पटकन मोबाईल ऑपरेटिंग जमेल याची काही खात्री अँड्रॉइडशी त्यांचा तेवढा संबंध नाहीये. बरोबर. बरं, आता ज्योतिताईंनी प्रश्न विचारला आधी, मुळात तुमचं त्याने खरंच कौतुक केलं आणि आहेच, म्हणजे डोळ्यात पाणी आणण्यासारखाच प्रवास आहे. त्या म्हणलं तसं की एकंदरच पुढच्या काळाचा विचार करता वृद्धाश्रमांची आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून तरी नक्कीच वाढणार आहे वृद्धांचा विचार करता. तर त्यांचा प्रश्न खूप चांगला होता की आर्थिक बाजू जशी स्ट्रॉंग लागते
तशीच मनुष्यबळ सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे मला हे विचारायचं आहे तुम्हाला की आज दोघंही तुम्ही इथे आहात, रोज तुम्ही त्याच सेवेत पूर्ण असता बरोबर. आणि इतके बिझी असता, मग आज तिथे कोण आहे आणि मग हे मनुष्यबळ कुठून मिळतं? आता थोडक्यात सांगायचं तर हे खूप अवघड आहे की आता अशा चांगल्या कामाला मनुष्यबळ मिळणं इथून पुढे कठीणच आहे. बरं. आणि आता सुद्धा 5 वर्ष झाली माझ्याकडे स्टाफ कोणी नाही आहे. आम्ही दोघं तर असतोच आणि एक परमेश्वराची कृपा आहे की दोन्ही मुलं खूप समंजस आहेत आणि माझा मुलगाही चांगला कुक आहे. बर. आणि खूप कमी वयापासून ते लोक हे पाहत आलेत किंवा हँडल करता आलेत म्हणून ते सहजपणे तिथे वावरू शकतात आणि हँडल करू शकतात. मला बाहेर गेल्यानंतर किंवा मीही कुठे गेलोय काही म्हणजे महत्वाच्या कामानी, तर जोपर्यंत आम्ही घरी जात नाही तोपर्यंत मला तिथनं कुठल्या कंप्लेंटचा फोन नाही येणार. बरोबर. एवढं सिच्युएशन हँडल करायची ताकद त्या दोघांमध्ये आलेली पण, आहे. मुलीत पण आहे आणि मुलात पण नाही, आणि नुसती ताकद येण्याबद्दल नाही, म्हणजे ते आज तिथे आहेत त्या अर्थी ती ओढ आणि ते कुठेतरी त्यांनाही आहे, होऊ शकत. खरंय, मला वाटतं हे मनुष्यबळ मिळणं आणि तितकं ऑनेस्ट मिळणं कठीण आहे. म्हणूनच जास्त स्टाफ रिक्रूट न करता तुमच्या संस्थेत तुम्हीच दोघं काम आणि करताना दुसरी जास्त गोष्ट दिसतंय. की टेक्निकली दृष्ट्या आपण त्याच्यात इन्व्हॉल्व असल्यामुळे मला आता चपात्या बनवायसाठी माझ्याकडे एक मशीन आहे की जी एका तासाला 400 पोळ्या करते. बर. मग तिथे एक छोटा मुलगा जर येते आणि फक्त गोळा टाकायचा, मग ती लाटून भाजून शेकून फुगवून बाहेर टाकते. बरोबर. म्हणून काय होतं ना की बऱ्याचशा गोष्टी टेक्निकली दृष्ट्या आपल्याला माणसांचा अभाव भासवत नाही तिकडे. मग ते आणि जेवढं आपण त्यात इन्व्हॉल्ड आहे ना तेवढा त्यातला ओलावा पण चांगला राहतो. कारण आता असं होतंय ना की माझे वृद्ध जर एखादा कुक ठेवला ना तर आमच्याकडनं कंप्लेंट चालू होतील लगेच, हे बरोबर नाहीये, यांना सांगे असं, किंवा ती बनवते तसं होत नाहीये. आणि त्याला ते शिकून घ्यायचं असतं कारण त्याचा इगो हार्ड असतो. बरोबर. ह्या अनेक टेक्निकली प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये संस्था चालवण्यामध्ये. त्याच्यामुळे मनुष्यबळ तुम्हाला पुढे इथून मिळणं अवघडच आहे. म्हणजे आपणच सक्षम राहायचंय आणि जेवढं आपल्याला करता येईल इझिली त्याचा एक सोल्युशन काढायचं, त्याच्या पलीकडे त्याला काहीच नाही. आणि या कामासाठी तर मनुष्यबळ मिळणारच नाहीये. खरंच आहे. आता बरं, आता तुमच्याचकडे येणारच होते की सगळं तुम्ही स्वतः स्वयंपाक करता, स्वयंपाकघरात जाऊन आणि सगळ्यांना खाऊ घालता. असं पटकन कधीतरी, कारण कसं होतं की आजी आजोबांच्या मनात त्यावेळेला नसतं पण पटकन रिॲक्शन ते देऊन जाऊ शकतात की आज हे ना बरोबर नाही झालंय किंवा हे ना मला नाही आवडलंय. असं कधी झालंय का? आणि त्यावेळेला असं वाईट वाटलं का की मी एवढं केलं पण अशी रिॲक्शन आली, असं झालं का? आजपर्यंत असं कधीच नाही. अरे वा, चांगलंय. पण मग त्यावेळेला कसं वाटतं, म्हणजे ओव्हरऑल कधी अप्रिसिएशन मिळत असेल, कौतुकाची थाप अगदी मिळत 4 असेल? लोकांमध्ये पण मला सांगतात की आज जेवण छान होतं, आमटी छान होती, की खूप मनाला बरं, आता समाधान याच्यामध्ये मिळतं. तुम्ही रोज स्वतः उभे असता पण कधीतरी एक सखी म्हणून तुम्हालाही बरं नाहीसं झालं असेल, कधी तुमचं आजारपण निघालं असेल, तर त्या काळात आजी आजोबांची कशी मदत होते? भरपूर मदत होते. मला आता ते तांदूळ निवडून देणार, कोणी भाजी आणली साफ करून देणार, कांदे सोलून देणार वगैरे, असं बरंच ते मदत करत असतात मला. ओके, म्हणजे थोडक्यात त्यांच्या एकमेकांशी तुम्ही कुटुंबासारखे असल्यामुळेच हे मला वाटतं शक्य होतंय आणि 1-2 नाही तब्बल 30 वर्ष शक्य होतंय. आपला एक फोन येतोय, तो घेऊन पुढे जाऊया. रुपेश गुजराती आपल्याला सिन्नरहून प्रश्न विचारतात. हॅलो हॅलो हॅलो. हा सर बोला. हॅलो. हॅलो, तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की जशी सर मला बोलले की काहींची बॉडी सुद्धा घेण्यास लोक येत नाही, तर सुरुवातीलाच ऍडमिशन देताना काहीतरी नियम व अटी बनवले जावा. डोनेशन मिळतंय म्हणून कोणालाही ऍडमिशन देऊ नये, कारण हेच लोक पुढे जाऊन दुसऱ्याला सजेस्ट करतात की अशा अशा ठिकाणी तुम्ही टाका, खूप चांगलं आहे, खूप हे आहे, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, परंतु आपलं नाव पुढे खराब होण्याची शक्यता असते. असे काहीतरी रूल्स बनवले आणि आणणाऱ्यांचं मी थोडंसं काउन्सिलिंग करावं की तू हे का म्हणतोय, नका सोडतोय, नका प्रॉब्लेम येतो, यांच्याकडून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, असे सर्व हे करून मग त्याचे ऍडमिशन व्हावे, जेणेकरून त्यांना आणि आपल्याला आणि समाजाला सुद्धा ते सुकर ठरेल. बरोबर, आणि त्याची एक जाणीव होईल. मला वाटतं याच्याकडे मी येते आणि प्रवीण सरांकडे येते की कुठेतरी हे तुम्ही केलं कदाचित असेलही की नियम म्हणा किंवा आधी हे सांगणं, पण त्याला काही कसा प्रतिक्रिया आणि रिस्पॉन्स कसा असतो? आता थोडक्यात सांगायचं तर माझा फॉर्म आहे त्याच्यात जवळजवळ 35 कॉज आहेत, नियम. पण काय होतं माहितीये का, त्याच्या पलीकडे माणुसकी हे एक मोठा भाग आहे आपल्याकडे. आणि ज्यावेळी तुम्ही ती नाकारताच आहे, कारण माझ्याकडनं तुम्हाला वारंवार फोन येणार आहे
कारण सगळे डॉक्टरच्या इन्व्हेस्टिगेशन अंडर असतात. त्यामुळे मला डॉक्टर सांगतात की कुलकर्णी काम करा, ह्यांच्या घरी इन्फॉर्मेशन द्या. अरे इन्फॉर्मेशन देताना फॉर्मवर 4 मुलांची नावं आहेत. मी पहिल्याला फोन लावला, पहिला सांगणार अरे एक काम करा, माझ्या तर दुसऱ्या भावाचा नंबर आहे, मी आता पुण्यात आहे. तो सांगणार एक काम करा, माझी बायको डोंबिवलीतच आहे लोकल, तिला फोन करा. ती बायको हे विचारणार की ते किती प्रमाणात सिरियस आहे. तर हे फालतूचे जे प्रश्न आहेत ना त्याच्याने काय होतं, जबाबदारी हे कळून येतंय की त्यांना ते करायचं नाही. आणि जो मनुष्य माझ्यात एवढी वर्षानुवर्ष राहिलाय त्याला मी बेवारस तर नाही हे करू शकत ना. तर मला कुठेतरी माझा तर हा नियम आहे की एकतर प्रॉपर शास्त्रशुद्ध पद्धतीने मी त्यांचं सगळं करतो आणि अस्थि विसर्जन करूनच घरी येतो. कारण ते सुद्धा घ्यायला कोणी येणार नाहीयेत त्यांची, आणि तोपर्यंत त्यांना मोक्ष मिळणार नाहीये शास्त्राप्रमाणे. त्याच्याने हे आता कसं नियम सगळ्या जागेवर असतात, पण वेळेला जर तुम्ही नाही अटेंड होत तर काय करणार त्याला. आणि नुसते नियम असून फायदा नाही, त्या नियमाची जर अंमलबजावणीच होत नसेल, फॉर्म भरतानाची गोष्ट आणि नंतर परिस्थिती आल्यानंतरची गोष्ट जर वेगळी आहे. मला वाटतं त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलं आणि ही परिस्थिती बऱ्याच ठिकाणी असल्याचं दिसतं. याला काही उपाय आपल्याकडे नक्कीच नाहीये. आपण या विषयावर त्यांच्याशी अशी चर्चा पुढे सुरू ठेवायची, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. घरापलीकडलं घर हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत प्रवीण कुलकर्णी सर आणि प्रिया कुलकर्णी मॅडम. प्रिया मॅडम आपल्याकडे येते, एवढे वर्ष ही सेवा करत असताना कधीतरी असं झालंय का की आजी आजोबांना त्या जागेत पर्टिक्युलरली राहण्याचा कंटाळा आलाय, असं वाटतंय 2-4 दिवस कुठेतरी जावं, अगदी एखादा दिवस तरी कुठेतरी जावं? कारण माणसाची ही वृत्ती आहे की कंटाळा येऊ शकतो. मग त्यावेळेला त्यांना कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणं किंवा असे काही उपक्रम आहेत का? हो आहेत ना, आम्ही त्यांना पिकनिकला वगैरे पण घेऊन जातो. अलिबाग ठिकाणी एक सासवणे म्हणून गाव आहे, काय त्यांचं नाव मधुबंद, म्हणजे यांच्या मित्राचंच आहे. पण ते उत्तमरित्या छान सगळे करतात सगळं आणि खूप मस्त आहे. मग तिथे त्यांना 2 दिवस नेल्यानंतर एक खूप मस्त वेगळं वाटतं. आता आम्ही मागे अमू रिसॉर्टला गेलो होतो, तिथेही त्या लोकांनी खूप मजा केली होती. पोहणं वगैरे त्यांच्यातले जे कलागुण आहेत ते तिकडे आम्हाला त्यांनी दाखवले की आम्हाला हे येतंय. कारण हे पण असतं की त्यांच्यातले अनेक लोक कलाकार असतील, मला वाटतं काही उत्तम गायक असतील आजी आजोबा, काही नृत्य करणारे असतील, अजून एखादी कला असू शकते. मग त्याच्यासाठी काही वेगळं व्यासपीठ त्यांना आहे का? आता आपल्याकडे म्हणजे एक आहे आनंद यात्री म्हणून एक आहे संस्था, की ते दरवर्षी त्यांचा कार्यक्रम असतो. मग एक ते हॉल वगैरे घेणार, त्याच्यानंतर मग प्रत्येक म्हणजे संस्था आहेत त्यांना बोलवून तिकडे त्या वृद्धांचं कलागुण वगैरे सगळं सादरीकरण असं करतात. मग आपल्याकडच्या ज्या आजी वगैरे आहेत, आजी आजोबा डान्स वगैरे करतात. 14 आजी आजोबा पार्टिसिपंट म्हणून होते. अच्छा. आणि सगळे तिथे सर्टिफाईड झाले. क्या बात आहे. म्हणजे सगळे आजी आजोबांचं खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि नवरात्रीमध्ये आपण त्यांना गरबा वगैरे खेळणं की हे सगळं आपण करतोच. बरोबर. कारण कसं होतं की ते अगदी त्यांच्या घरी राहत असले ना तरी ते त्या वातावरणात कदाचित लाचतील बुचतील, पण इथे सगळेच असल्यामुळे थोडासा फरक पडू शकतो. तर त्यामुळे हे एक मला वाटतं वेगळेपण. आणि मला तुमच्या दोघांकडून कळलं की अर्चना नाईक या आपल्या ज्या आजी आहेत तुमच्याकडे असणाऱ्या, त्या दूरदर्शनशी सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत अनेक वर्ष, आणि त्यांच्याचमुळे आज तुम्ही इथे आलात आणि तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तर त्यांचे विशेष आभार. आज कार्यक्रम त्या बघतायत, आमच्या समोर आहेत. तर आजी तुमचेही मनपूर्वक खरंच मी धन्यवाद देते आपल्याला की तुमच्यामुळे आज एवढं कार्य आमच्यापर्यंत पोहोचलं. तर सर मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मगाशी आपल्याला एक फोन आला तेव्हा त्या ज्योती मॅडम म्हणाल्या की वृद्धाश्रमाची गरज वाढणार आहे किंवा अनेक वृद्धाश्रम तयार होत असतील आता सुद्धा, पण एखादा आश्रम सुरू करणं, तो सातत्याने चालू ठेवणं आणि तो व्यवस्थित चालवणं ह्यात फरक आहे. तर ज्यांना या क्षेत्रात यायचंय, म्हणजे ज्यांना वृद्धाश्रम सुरू करायचा आहे, ह्याच्यात काम करायचंय, अशा सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हा खूप महत्वाचा प्रश्न. कारण का माहितीये का, मुळात वृद्धाश्रमसाठी कुठेही शाळा किंवा कॉलेज असं माध्यम काही नाही की जिथे हा विषय शिकवला जाईल. बरोबर. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे, ज्यांना खरोखर असं कार्य करायचं किंवा इच्छा आहे तर त्यांनी माझ्याकडे कधीही यावं आणि आपल्याकडे त्यांनी कार्य केलं
किंवा काही सेवाभावी लोक आहेत की जे व्हॉलेंटियर म्हणून जरी आले तर तो कार्यभाग त्यांना कळला पाहिजे. कारण हे कसं हाताळायचं, सिच्युएशन्स काय आहेत, लोकांशी कसं डील करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला म्हणजे लाईव्हली शिकायला मिळतील. बरोबर. आणि त्या बाबतीत तर मी कायम सगळ्यांच्या बरोबरीने असतो. कारण मला स्वतःला आवडतं की माझ्याकडे जे वर्कशॉप जे आहे माझ्या मेंटली डिसऑर्डरसाठी, तर मी शाळांना पण अप्रोच झालेलो आहे त्या आजींना घेऊन की तुम्ही इकडे तुमचे शिक्षक पण पाठवा, त्यांना सुद्धा त्या आजी ट्रेनिंग देतील, त्या मुलांना मी टेक्निकल ट्रेनिंग देईल वर्कशॉपमध्ये, की जेणेकरून त्यांना कळेल की अजून काय वेगळ्या पद्धतीने शिक्षण संस्था काय काय काम करू शकते. तर असं कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क साधावा. बरं, आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न दोघांसाठी की पैसा आणि समाधान दोन गोष्टी असतात, काय मिळालं? भरपूर समाधान, भरपूर आशीर्वाद. आजही मला परमेश्वराची एवढी कृपा आहे की ह्या कार्यासाठी त्यांनी माझी निवड केली आणि एवढे विश्वास माझ्यावर ठेवणारी माणसं माझ्या मागे उभी आहेत की ज्या आजींना वाटत होतं की ह्याची आकाशवाणीवर मुलाखत व्हावी, त्यावेळी मी त्यांना मस्करीत घ्यायचो की काय आजी उगाच काय आपण काय. मग त्यांची दुसरी इच्छा की दूरदर्शनवर त्यांचा किती खटाटोप होता ह्या सगळ्यासाठी हे फक्त त्यांनाच माहिती आणि मला माहिती आहे. आणि त्यांचं एवढं आहे की त्यांना इतकं चांगलं वाटलं. आता हे कधी फील येतं जेव्हा हे आपल्या घरात आहे, आपण त्या आपल्या मुलासाठी जी कळकळ आहे ती मला तिथे दिसतेच आहे ना, नाहीतर मी इथे कशाला असतो, आता मी नसतो आलो. असं आहे. काय मिळालं? खूप समाधान मिळालेलं आहे. कारण हे काम म्हणजे माहीम मधून डोंबिवली खिडकाळी परिसर, त्या बाबतीत तर हिचे मी खूपच आभार आहे. कारण ह्या कार्याला तिने ज्या पद्धतीने माझ्या खांद्याला खांदा लावलाय की कधी कधी मी कमी पडल्यावर सुद्धा ती ठाम असते. तिला बघून पुरा माझ्यात परत उत्साह येतो. खरंय, मला वाटतं हा विषय बोलू तितका कमी आहे आणि तुम्ही दोघांनी खूप छान पद्धतीने याच्यावरती बोललात आणि आम्हाला सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्यात. त्याबद्दल आज दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती एवढंच मी म्हणू शकते. आणि सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानते. मला वाटतं जाता जाता एवढंच म्हणावं असं वाटतं, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, जिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या घरट्यातून पिल्ल उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकाशाचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. कुठेतरी असं घर आणि जिव्हाळा असायला हवा, तरच येणाऱ्या काळात आपण सगळेजण गुण्यागोविंदानं राहू शकू, आपल्या सगळ्या पालकांचा सांभाळ करू शकू. हेच आज ईश्वर चरणी ही प्रार्थना करते आणि सखी सह्याद्री कार्यक्रमात आज इथेच आपला निरोप घेते. आपण भेटणार आहोत असेच वेगवेगळे विषय घेऊन पुढच्या सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमात. आत्ता निरोप घेते. नमस्कार.